नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर आज महानगरपालिकेचं मतदान सुरू झालेलं आहे. तर सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा. कारण आता आज 7:30 वाजल्यापासून सकाळी सुरू झालेलं आहे, संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. पण जेवढं लवकर मतदान होईल तेवढंच चांगलं असतं, कारण नंतर गर्दी होऊ शकते. दुपारी सकाळी गर्दीच असते, पण नंतर नाव शोधणं, सापडतंय नाही सापडतंय, अशा बरेच लफडे असतात. मतदार यादीत इकडचं नाव तिकडं, त्या वार्डातलं ह्या वार्डात, अशी प्रकरणं बरीच झालेली आहेत. आणि आता टी व्हीवर चालू आहे. स्वतः गणेश नाईक मंत्री आहेत, वनमंत्री महाराष्ट्राचं, भाजपचेच आहेत ते काय कुणी मतदान निवडणूक आयोगाने मुद्दामून केला असा विषय नाही. आणि त्यांचं स्वतःचं नाव त्यात हुडकत नाही मतदान करायला. आणि त्यांच्या घरातले वेगवेगळ्या वार्डात मतदानं गेलेले आहेत लोकांचे. तर असं झालेलं आहे. आणि बऱ्याच सेलिब्रिटीने हे सकाळी आत्ता 9 वाजायच्या आत तर मतदान केलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. आत्ताच टी व्हीवर बघितलं असेल आपण, सचिन तेंडुलकरनं पण मतदान केलेलं आहे. कारण अशा लोकांनी लवकर मतदान केलं आणि टी व्हीवर प्रतिक्रिया दिली की त्याचा बराच मोठा इफेक्ट बाकी सामान्य मतदारावर पण होतो. कारण एवढे लोक मोठी वेळात वेळ काढून मतदान करतात, तर बाकीच्यांना पण, कारण एकतर त्यांना ह्या सेलिब्रिटींना अशी काय आलं, त्यांचं नगरसेवकाकडून आणि महानगरपालिकेकडून काय अडवणूक होणार नसती भविष्यात, त्यांना काय गरज नाही, पण तरी ते मतदान करतात. मग ह्याच्यावरून सामान्य माणसाने तर मतदान केलंच पाहिजे. कारण नंतर मग 5 वर्ष तुम्ही कुठल्या जे निवडून येईल त्या नगरसेवकाकडे जाऊ शकत नाहीत आपलं काम घेऊन. आपलं काय कुठल्याही सामान्य माणसाचं नगरसेवकाकडं रोजच काम नसतंय. पण जर तुम्ही मतदान नाही केलं तर चांगला माणूस निवडून न येता एखादा चुकीचा माणूस निवडून येऊ शकतो. त्याच्यामुळे जे तुमच्या मनात आहे, जो तुम्हाला योग्य उमेदवार वाटतो, पक्ष न बघता, पक्ष सगळं सारखं आहेत हे कायम लक्षात ठेवायचं. मतदान करताना कायम पक्ष बघून मतदान करायचं नाही. महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती असल्या ह्याला पक्ष बघायचा नसतो. पक्ष फक्त विधानसभा आणि लोकसभेला, त्याच्यातही माणूसच बघायचा आहे. पण ठीक आहे, वरी सरकार बदललं तर बऱ्याच गोष्टी बदलू शकतात विधानसभा लोकसभेला. पण नगरसेवक जर आपला कामाचा नसेल, तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता नगरसेवकाशी. तो रोजच्या आसपास राहणाराच असतो आपल्या आपल्या वार्डात ते. त्याच्यामुळं मतदान योग्य व्यक्तीला करा. मुंबई असो वा कुठं छत्रपती संभाजीनगर असो, पुणे असो, ठाणे असो, कुठंही सगळीकडच्या मतदारांनी बाहेर निघून मतदान करा. आज सुट्टी असल्यामुळं तुम्ही सुट्टीचा बाहेर जाऊन आनंद घेण्यापेक्षा मतदान करून बाहेर फिरायला जा, एवढीच इच्छा. कारण नंतर 5 वर्ष काही उपयोग नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.